आत्ता दीप हो मित्रांनो, मी किशोर जोटे पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती. नुकताच युडायस पोर्टलवरती इयत्ता पहिलीचे विद्यार्थी ॲड करण्यासंदर्भातली टॅब उपलब्ध झालेली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की पहिलीचे विद्यार्थी आपल्याला पोर्टलवरती कशा पद्धतीने ॲड करता येतील. आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवरती येऊन आपल्याला युडायस असं टाईप केल्यावर स्क्रीनवर आपल्याला जर दिसतंय युडायस प्लस यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ऑरेंजमध्ये जी टॅब दिसते आपल्याला इथे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सिलेक्ट स्टेट इथे आपल्याला आपलं राज्य निवडून घ्यायचं आहे. गो या बटनावरती क्लिक करायचं आहे. गो या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला युडायसचे सर्व मॉड्यूल्सला लॉग इन होण्यासाठीचे पेज ओपन होईल. इथे आपल्याला स्टुडंट मॉड्यूलवरती येऊन लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा इथे आपल्याला नेहमीप्रमाणे युजर आय डी, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होईल. इथे आपल्याला 2526 वरती क्लिक करायचं आहे. पॉपअप विंडो होईल त्याला क्लोज करायचं आहे. आता सुरुवातीला डॅशबोर्ड आपल्याला गेल्या वर्षीपर्यंत आडवा दिसत होता मोबाईलमध्ये, आता इथे आपल्याला उभ्या ह्याच्यामध्ये दिसत आहे. इथे सुरुवातीलाच जो आपला वर्ग असेल तो आपल्याला इथे दिसेल. इथे आता पहिलीचा वर्ग आता आपल्याला ॲड करायचा पहिलीचा वर्ग आहे. इकडे हा जो ॲरो आहे ॲरोवरती इथे आपल्याला क्लिक करायचा आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला डॅशबोर्डवरती इथे डाव्या हाताकडे क्लास ग्रेड दिसते, सेक्शन दिसतोय, त्याला आपल्याला डावीकडे इकडे सरकवायचं आहे. आणि इकडे बघा व्ह्यू मॅनेजच्या वरती ॲड स्टुडंट ही निळी टॅब दिसत आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याबरोबर आपल्याला ॲड न्यू स्टुडंटचे हे टॅब ओपन झालेले आहे. क्लास 1 सेक्शन 1 अकॅडमिक इयर आलेले बघा 2526. इथे एक छोटासा चेकबॉक्स आहे की चेक आधार नंबर अवेलेबिलिटी, म्हणजे आपल्याकडे जर त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर असेल तर तो आधार नंबर टाकून इथं आपल्याला त्याचं स्टेटस चेक करायचं आहे. ही एक नवीन सुविधा दिली आहे जेणेकरून जर इतर कुठल्या शाळेमध्ये तो विद्यार्थी ज्युनियर के जी सिनियर के जीला जर अपडेट झाला असेल आणि आपल्याकडे पहिलीला आला असेल तर ते सुद्धा इथे आपल्याला कळून चुकेल. तर आपण आधार नंबर टाकून घेऊयात. चेकबॉक्सवरती आपण क्लिक करूयात. तिथे इंटर आधार नंबर आहे, तिथे आपण आधार नंबर टाकूयात. आता इथे हा आधार नंबर अवेलेबल आहे. आता याला गो या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. गो या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला पॉपअप विंडो येते. द आधार नंबर इज नॉट मॅप टू एनी स्टुडंट, म्हणजे हा जो विद्यार्थी आहे याआधी कुठेही कुठल्याही पोर्टलवरती नोंदवल्या गेलेला नाही, आपण याला घेऊ शकतो. आता इथे बघा जनरल प्रोफाईल दिलेली आहे. इथं त्याचं नाव टाकायचं आपल्याला, स्टुडंट नेम, फर्स्ट नेम, मिडल, लास्ट नेम. त्यानंतर इथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे, डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचे, स्टुडंट स्टेट कोड हे ऑप्शनल ठेवलेलं आहे. आपल्याकडे आणखीन सरळ पोर्टल सुरू झालं नाही, ते झाल्यानंतर तो नंबर आपण इथे टाकूयात. मदर्स नेम आहे, फादर्स नेम आहे, गार्डियन्स नेम, आधार नंबर ऑफ स्टुडंट, पुन्हा एकदा तो आधार नंबर टाकायचा आहे. नेम ऑफ स्टुडंट ॲज पर आधारप्रमाणे नाव टाकायचं आहे. ॲडमिशन डेट टाकायची आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर अल्टिमेट मोबाईल नंबर जर असेल तर तो, आणि इथे CWSN आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे रूल्स सांगितलेले आहे. रेफरन्स डेट ऑफ बर्थसाठी आहे. तर याला जर आपण क्लिक केलं तर बघा इथे आपल्याला पॉपअप विंडो येते आणि त्याबद्दलचे जे काही रूल्स आहेत ते इथे आपल्याला दिसते. इथे सूचना आहेत त्या संदर्भातल्या त्या इथे आपल्याला दिसतील. म्हणजे जर आपल्याला स्टुडंट नेम पासून इथे जर आपण क्लिक केलं तर ते नाव कसं असावं त्या संदर्भातलं इथे माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इथे डेट ऑफ बर्थ त्या संदर्भात आहे, किंवा आपल्याला मदर्स नेम पाहिजे असेल तर मदर्स नेमच्या संदर्भामधले काय आहे माहिती ती देण्यात आलेली आहे, कसे टाकायचे आहे. फादर्स नेम बद्दलची माहिती आहे. गार्डियन्स नेम त्याबद्दलची माहिती इथे आहे.
आधार नंबरबद्दलची इथे माहिती देण्यात आलेली आहे. सगळे रेफर रूल्स जे आहेत ते इथे आपल्याला पॉपअप विंडोमध्ये येतात. तर ही सगळी माहिती आपल्याला बघून घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने इथे माहिती भरायची आहे. तर चला आपण सगळी माहिती भरून घेऊया आणि शेवटी इथे सेव्ह या बटनावरती क्लिक करूयात. इथे माहिती भरताना एक लक्षात घ्यायचं आहे की स्पेस इथे देता कामा नये सुरुवातीला किंवा शेवटी. त्यानंतर आपल्याला इथे सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतरच आपल्याला एक पॉपअप विंडो येईल. इथे एक मेसेज इन डिक्लेरेशन येईल. त्याच्यावरती आपल्याला आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे. इथे आय ॲग्रीवरती क्लिक केल्यानंतर इथे प्लीज सिलेक्ट ऑल चेकबॉक्स टू ॲड स्टुडंट. आता इथे प्रत्येकाच्या बाजूला डाव्या हाताकडे चेकबॉक्स दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला क्लास दिसतोय, विद्यार्थ्याचं नाव, वडिलाचं नाव, आईचं नाव, डेट ऑफ बर्थ असेल तर इथे आपल्याला सगळ्या चेकबॉक्सला म्हणजे क्लासच्या नेम ऑफ द स्टुडंट, फादर्स, मदर्स नेम आणि डेट ऑफ बर्थ म्हणजे 5ही चेकबॉक्सला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. जर माहिती बरोबर दिसत नसेल तर आपल्याला कॅन्सल या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सांगितलेलं आहे की त्या स्टुडंटचा जो डाटा आहे तो सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. त्यानंतर इथे 3 टॅब दिसत आहेत. ॲड न्यू स्टुडंट, त्यानंतर गो टू न्यू एंट्री लिस्ट आणि फिल जनरल प्रोफाईल म्हणजे नवीन विद्यार्थी आपण पुन्हा ॲड करू शकतो. त्यानंतर नवीन एंट्रीसाठी आपण जाऊ शकतो त्या पेजवरती किंवा त्या विद्यार्थ्याच्या जनरल प्रोफाईल जे आहे ते आपण अपडेट करू शकतो. तर इथं आपण गो टू न्यू एंट्रीवरती क्लिक करून बघूयात. इथे हे आपल्याला तो ॲड झालेला दिसतोय. त्याच्या GP, EP आणि FP इथे आपल्याला इथे अपडेट करून घ्यायचे आहेत. ते कशा करून घ्यायचं हे पाहूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीने आपण हे पहिलीचे विद्यार्थी या पोर्टलवरती मोबाईलवरून सहज पद्धतीने ॲड करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.